वरुड शहरातील प्रसिद्ध नेरकर हॉस्पिटलच्या आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रियंका नेरेकर या आयुर्वेद आणि पंचकर्म उपचार पद्धतीद्वारे विविध आजारांबाबत प्रभावी मार्गदर्शन करत आहेत। सांधेदुखी, पाठदुखी, मानदुखी, त्वचारोग, पचनसंस्थेशी संबंधित विकार, लठ्ठपणा, मधुमेह, तणाव तसेच महिलांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर आयुर्वेदिक उपचार लाभदायक ठरत आहेत। विशेषतः पंचकर्म उपचार पद्धतीमुळे शरीरातील विषारी द्रव्यांचे शुद्धीकरण होण्यास मदत होते। त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास तसेच शरीर निरोगी आणि सुदृढ ठेवण्यास सहाय्य मिळते। आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत आयुर्वेद आणि पंचकर्म हे आरोग्य संवर्धनाचे प्रभावी माध्यम म्हणून पुढे येत आहेत। या संदर्भातील अधिक सविस्तर माहिती आयुर्वेदाचार्य डॉक्टर प्रियंका नेरेकर देणार आहेत। ही आहे नेरेकर हॉस्पिटलमधली पंचकर्म रूम। यामध्ये आम्ही मेनली पेशंटला, प्रत्येक व्यक्ती जो आहे तो स्ट्रेसफुल लाईफमधनं स्वतःचा पंचकर्मासाठी वेळ काढतो। त्या इथे जवळपास 1.5 ते 2 तासाचं प्रोसिजर होते। त्या दरम्यान पेशंटला त्याच्या आजारामध्ये तर रिझल्ट यावाच, पण सोबतच त्याला मानसिक जे आहे मेंटल स्ट्रेससुद्धा कमी व्हावा। सोबतच आम्ही लाईट असे लावतो की ज्यामुळे पेशंटला रिलॅक्सेशन फील झालं पाहिजे। सोबत म्युझिक थेरपी पेशंटला दिल्या जाते। एक माझ्याकडे जी पेशंट होती तिला अनुभव सांगते मी तुम्हाला। ती जी आहे ती शुगरनी, तिला जवळपास शुगर जो आहे ते 10 वर्षापासून होती। एकदम रोड झालेली होती, अनिद्रेचा त्रास होता, झोप येत नव्हती। तिला मी प्रॉपर ट्रीटमेंट दिली, सोबत तिला मेंटल पीस दिला माझ्या प्रोसिजरने। पंचकर्म रूममध्ये ती आली, त्यानंतर मी त्यानुसार म्युझिक लावलं, त्यानुसार लाईट हे केलं, त्यानुसार तिला मी 6 दिवसामध्ये तिचा डायबिटीजमधले जे काही ते कॉम्प्लिकेशन होते ते तर दुरुस्त केलेच, पण सोबत तिला एक मेंटली एवढी ती रिलॅक्स झाली आहे की ती आता एवढी खुश आहे की ती अमरावतीची आहे। तिचा मला रोज फोन येतो की मॅडम मला खूप छान वाटतं आहे। हे जे तुम्हाला दिसत आहे ह्या लीच आहे, याला जळू म्हणतात आयुर्वेदामध्ये। ही जी आहे या जळूमुळे, लीच थेरपी नावाची प्रोसिजर केल्या जाते। या जवळपास 6 जळू आहे माझ्याकडे। तर ही जी आहे ह्या आपल्याला त्वचा रोगामध्ये वापरल्या जातात। त्याच्यानंतर व्हेरिकोज व्हेनमध्ये याचा उपयोग होतो। आजकाल प्रत्येक लेडीजला व्हेरिकोज व्हेनचा त्रास होतोय, कारण प्रत्येक लेडीजला स्वयंपाकामध्ये जवळपास 2 ते 3 तास उभं राहावे लागते। तर तिच्यामध्ये आणि सोबत आता लठ्ठपणाचे आजार वाढून राहिले आहे, त्यामुळे टोंगळ्यांवर एवढा प्रेशर पडतो, त्यामुळे पोटऱ्यांच्या भागावर, टोंगळ्यांच्या मागच्या भागावर पूर्ण व्हेन जे आहे सुजलेल्या राहतात, व्हेरिकोज पूर्ण रक्तवाहिन्या फुगून गेलेल्या राहतात। त्यामुळे ह्या जळूचा जर लीचचा खूप चांगला उपयोग होतो। ही लीच जर आपण दर आठवड्याला 3 दिवस असं 12 दिवसाचं सेटिंग आहे, 12 दिवस जर तुम्ही लावाल तर तुमचा व्हेरिकोज व्हेनमध्ये पण फायदा होईल आणि सोबत आपल्याला बस्ती वगैरे ही जरी ट्रीटमेंट केली की मी तुमचा व्हेरिकोज व्हेन आजार बऱ्यापैकी दुरुस्त करून देईल। सोबतच ह्या लीचचा फायदा असा होतो की याच्यामध्ये आपल्याला त्वचा रोगामध्ये याचं जे आता पिंपल्सचे आजार आहे, तारुण्य पिटिका येतात, मुलं जे 18 वर्षाचे 20 वर्षाचे झाले की त्यांना पिंपल्स चालू होऊन जातात आणि मुलं फोडतात ते, त्याच्यामुळे डागं पडतात चेहऱ्यावर। कॉस्मेटिकली याचा उपयोग खूप चांगला आहे की आम्ही जर ते चेहऱ्यावर लावलं की चेहऱ्यावरच्या पिटिका जे आहे, पिंपल्स आहे ते नष्ट होऊन जातात, दुरुस्त होऊन जातात, चेहरा प्लेन व्हायला मदत होते। त्यानंतर हे जे आहे हे मालिशचं तेल आहे, अभ्यंग तेल म्हणतात याला। अभ्यंगासाठी आम्ही वेगवेगळे तेल राहतात, वेगवेगळ्या आजारावर वेगवेगळे तेल वापरल्या जातात। सोबत ही जी आहे ही पुरचुंडी जी आहे, पोटली आहे, ही पिंडस्वेदासाठी वापरतात। ह्या जवळपास मी एका पेशंटसाठी 8 पोटल्या करते। समोरून शेकायसाठी 4 आणि मागून शेकायसाठी 4। ही प्रोसिजर जवळपास अर्धा तास केली जाते। याच्यामुळे पूर्ण शरीरावर एक प्रकारचं फेशियल सारखं काम करतं। सोबत हाडांपर्यंत स्निग्धता जावी, ड्रायनेस कमी व्हावा, त्यानंतर तिथलं जे सुजन जी आहे ती कमी व्हावी। हे स्पेशली मी वाताच्या पेशंटला, स्किन डिसीजमध्ये मी मॅक्झिमम पेशंटला पिंडस्वेद करते। माझा आवडतं प्रोसिजर आहे पिंडस्वेद। पंचकर्मातली मुख्य जी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे बस्तीसाठी आम्ही ह्या पॉटचा वापर करतो। मी काही औषधी तयार करते, शिजवते आणि ती जी आहे ते आम्ही ह्या पॉटमार्फत याला कॅथेटर लावलं जातं आणि नळी लावल्या जाते। त्यामार्फत पूर्ण आपल्या लार्ज इंटेस्टाईनमध्ये गुद भागामध्ये
औषधामार्फत औषध 1 मिनिटामध्ये, अर्ध्या मिनिटामध्ये पूर्ण पोटामध्ये चाललं जातं. त्यानंतर पोट मुरडून आलं की पेशंटला मोशनला जावं लागतं, पण काही औषध पोटामध्ये तसंच शिल्लक राहतं. ते शरीरामधला वातव्याधी, पित्तव्याधी, कफजव्याधी कमी करायसाठी, जो आजार आहे तो आजार दुरुस्त करायसाठी काम करत राहतं. सोबतच आपण बस्तीसाठी तेलाची बस्ती जर द्यायची असली तर पेशंटला आम्ही हे इंजेक्शनद्वारे इंजेक्शनला कॅथेटर लावून प्रविष्ट करतो. तर हे जे आहे हे बस्तीचे पॉट आहे. त्यानंतर हे जे आहे टोंगळ्यांवर आम्ही प्रोसिजर करतो जानू बस्ती म्हणून. ज्या पेशंटला टोंगळ्यांमध्ये गॅप आहे, गादी सरकलेली आहे, टोंगळ्यांचं ऑपरेशन सांगितलं आहे किंवा टोंगळ्यांचं प्रॉब्लेम चालू झालेले आहे, अशा पेशंटला हे पॉट जे आहे ते टोंगळ्यांवर ठेवलं जातं. त्यानंतर त्यामध्ये तेल, जे हाडांना पोषण करणारं तेल आहे ते जवळपास 20 मिनटं याच्यामध्ये ठेवलं जातं आणि पेशंटच्या हाडांच्या आतपर्यंत तेल मुरवायला तिथली स्निग्धता वाढवायसाठी या प्रोसिजरनी मदत होते. त्याच्यानंतर हे कमरेमध्ये जर गॅप असेल, कमरेची गादी सरकली असेल, कमरेमध्ये शिलक मारत असेल, हे सगळे जे कमरेचे कोणतेही आजार असले तर ह्याच्यामध्ये बस्ती जी आहे, जी मी बस्ती सांगितली, यासोबतच ही ट्रीटमेंटसुद्धा सोबत केल्या जातं. याने सुद्धा पेशंटला फायदा होतो. स्निग्धता जास्त वाढल्यामुळे पेशंटला जे काही कमरेच्या संबंधितले किंवा पायाच्या संबंधितले त्रास आहे, हातापायाला मुंग्या येऊन राहिल्या, त्याच्यामध्ये सुद्धा फायदा होतो. हे जे पॉट आहे हे मानेवरसाठी आहे. मानेला जो सर्वायकल स्पॉन्डिलायटिसचा त्रास असेल त्याच्यामध्ये हे पॉट वापरलं जातं बाकीच्या पंचकर्माच्या मेन प्रोसिजरसोबत. त्यानंतर ही हृदय बस्ती नावाचं आहे. ही जी आहे ही हृदयावर ठेवल्या जाते. ज्यांना रक्तदाब आहे, बीपीचा त्रास आहे किंवा नेहमी घाबरल्यासारखं वाटते, भीती वाटते, तर ह्याच्यामध्ये असं म्हणा हृदयावर पॉट हे ठेवलं जातं. याच्यामुळे छातीचे ठोके व्यवस्थित व्हायला वगैरे सगळ्यांसाठी हे कामात पडतं. आणि आता जे आपण मगाशी बोललो की जास्त लहान मुलं मोबाईल बघत आहे, डोळ्यांचे आजार वाढून राहिले, त्याच्यामध्ये मी नेत्रतर्पण सांगितलं होतं. ह्या नेत्रतर्पणासाठी आपण हे पॉट वापरतो. हे पॉट डोळ्यावर ठेवल्या जातात. याचे व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते. तर हे जवळपास पॉट एका दोन्ही डोळ्यांवर 2 ठेवायचे. त्यानंतर याच्यामध्ये औषधं टाकतात. जवळपास 20 मिनटं औषध ठेवलं जातं. ही प्रोसिजर 3 आठवड्याची आहे. त्यानंतर तुम्ही जर नंबर चेक केला तर तुमचा डोळ्याचा नंबर कमी झालेला दिसेल. या सगळ्या प्रोसिजर ज्या आहेत आपण ह्या टेबलवरच ह्या सगळ्या प्रोसिजर करतो. ही जी आहे हे पॉट आम्ही शिरोधारेसाठी वापरतो. ज्यांना झोप कमी येत नाही, भीती वाटते, रक्तदाबाचा त्रास आहे किंवा ज्यांना टेन्शनमुळे किंवा स्ट्रेस फॅक्टर पण कारणीभूत आहे आजाराला, ज्यांना झोपेचा प्रॉब्लेम आहे, यांच्यासाठी स्पेशली आम्ही शिरोधारा करतो. शिरोधारामुळे आणि मी माझ्या इथल्या मॅक्झिमम पेशंटला करते, कारण प्रत्येक पेशंट हा स्ट्रेसमधून आलेला राहतो. हे केल्यावर एवढं रिलॅक्स वाटतं पेशंटला की पेशंट खुश होऊन जातो. ही शिरोधारा प्रोसिजर करताना पेशंटला आम्ही इथे झोपवतो. इथे डोक्याचा भाग राहतो. कपाळाच्या मध्यभागी ह्या पॉटद्वारे तेलाची धार कपाळावर पडते आणि ही प्रोसिजर कंटिन्यू अर्धा तास केल्या जाते. ही स्टीमची पेटी आहे. मालिश अभ्यंग झालं, आपण याच्या अगोदर टेबल बघितला, त्या टेबलवर अभ्यंग झालं की आम्ही पेशंटला या पेटीमध्ये बसवतो. यामध्ये स्टीम दिल्या जाते पेशंटला. तर हे पूर्ण ओपन होते. त्यानंतर ह्या आतमध्ये ह्या स्टूलवर पेशंटला बसवल्या जाते. त्यानंतर याचा दरवाजा बंद केला जातो. त्यानंतर तुम्ही पाहत असाल तर ह्याच्यामध्ये नळी टाकलेली आहे. या नळीमार्फत वाफ जी आहे ती, औषधीची वाफ जी आहे ती ह्या पेटीमध्ये येते. त्यानंतर जे आपण तेलाद्वारे जी अभ्यंग केलेलं आहे ते तेल आतमध्ये जायला आपल्याला ह्या स्टीमच्या यांनी मदत होते. ही आता पेशंट आहे. ही पेशंट आता मी स्टीमच्या पेटीमध्ये, हिला आत्ताच अभ्यंग केलं हिचं आणि हिला आता मी बसवलेलं आहे. हिला टोंगळ्यांचा त्रास आहे. हिला टोंगळे दुखत होते, तर मी हिला आता स्टीमच्या पेटीमध्ये स्टीम देते आहे आणि सोबत नंतर मी जानू बस्ती वगैरे पण प्रोसिजर करणार आहे हिचं. तर ही जी स्टीमच्या पेटीमध्ये जवळपास हिला मी 20 मिनटं ठेवेल. तोपर्यंत हिच्या पूर्ण शरीरामध्ये जी तेल आहे ते आतमध्ये जायला आपल्याला मदत होते. आणि हे जे आहे स्टीम जी आहे आपण वातव्याधीमध्ये, ज्यांची स्किन डिसीज आहे किंवा हाडांचे आजार आहे, कोणाचे सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, या सगळ्या आजारामध्ये आपण हे स्टीम देऊ शकतो. आणि हेल्दी व्यक्तींनी पण केलं तरी पण चालते. विरेचन वगैरे झाल्यावर पेशंटला मी आवर्जून सांगते की तुम्ही महिन्यातनं 2 वेळा मालिश म्हणजे अभ्यंग आणि स्टीम ही प्रोसिजर दोन्ही करावी. आता मी आयुर्वेदाविषयी तुम्हाला सगळ्यांना सर्व सांगितलं. याविषयी कोणालाही अजून याच्या
पेक्षा डिटेल मार्गदर्शन जर हवं असेल तर तुम्ही नेरेकर हॉस्पिटलमध्ये माझ्यासोबत संपर्क साधा. माझी वेळ 12 ते 7पर्यंत राहते. मी दुपारी 12 ते संध्याकाळी 7पर्यंत. तर तुम्ही माझं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि रविवारला फक्त 11:30 ते 1:30पर्यंत राहतं. बाकी आम्ही सोमवार ते शनिवार तर 12 ते 7 मी अवेलेबल असते. माझा मोबाईल नंबर 9545596635 आहे आणि सोबत हॉस्पिटलचा 8805993704. जर ग्रामीण भागातील रुग्णांना माझ्याकडे यायचं असेल तर पांडुर्णा स्क्वेअरला यायचं. पांडुर्णा स्क्वेअरला बस थांबते. तिथून आंडे हॉस्पिटल, काशीकर हॉस्पिटल, तिथून तुम्ही कोणालाही नेरेकर हॉस्पिटल विचारलं तर कोणी पण तुम्हाला सांगेल नेरेकर हॉस्पिटल, डॉक्टर जितेंद्र नेरेकर, कान नाक घसा व आयुर्वेदिक पंचकर्म हॉस्पिटल असं माझ्या हॉस्पिटलचं नाव आहे. तुम्ही तिथे येऊ शकता.